नमस्कार मिलिंदा. नमस्कार. मिलिंदा, आज महाराष्ट्राचे दोन्ही वाघ एकत्र आले आहेत, इकडे भुंगा आणि तिकडे मथुर. कसं वाटतं दोघांना एकत्र राहून? चांगला वाटतो. मला माहीतच नव्हतं मथुर मागं बांधलाय. मी आता जेव्हा टाप बांधायला गेलो तेव्हा मला मागं लक्ष गेला आणि सूरज पळत आला, तर मी बोललो तू इकडून कुठं पळत आला, तर बोलतो मथुर आहे इथं. मी बोललो इकडे घे बोलून, अरे की मी भुंगा त्याला जवळच तिथे घेत होतो, तो टाप बांधून देत नव्हता त्याच्यामुळं आणि एकत्र दोघांना उभे करणार होतो, पण तो आता पळून आला म्हणून जरा गरम आहे. आणि जरा आज मथुर पण थोडा जास्तच गरम दिसतो, अरे की तो पण जरा हात लावून देत नाही. आज म्हणजे आनंद वाटतो. दोघं महाराष्ट्राचे ज्याचे चाहते आहेत, तसा आपला मथुर आहे, तसे भुंगा पण आहे, तसे आज आम्ही मालक पण खूप आनंद आहेत, कारण की दोघं आज एकत्र आले. मालक पण एकत्रच आहेत, आज बैलं पण एकत्र झाली. आनंद वाटतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आता आमचे पप्पू शेट आहे, शुभम आहे, मी आहे, परत राहुल शेट, आम्ही सगळे मिळून एक नियोजन करू आणि लवकरात लवकर ही गाडी 100% पळवण्याचा प्रयत्न करू. दोघं एकत्र आले, दोघांचा रुबाब देखील वेगळा झाला एकत्र आल्यावर. काय वाटतं? दोघं मालकांसाठी पळणारे आहेत ना, प्रेक्षकांसाठी पळणारे नंदी आहेत. आणि महाराष्ट्रातले अखंड म्हणजे बैलप्रेमी त्या दोन्ही नंदीवरती चांगलं प्रेम करतात. मथुर सगळ्यांचा चाहता आहे. मथुरसारखी फॅन फॉलोअरिंग कुठल्याच नंदीची नाही आहे. आणि भुंगा आहे, त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून तो पण चालला आहे. पण बाप तो बापच असतो, तसा हिशोब आहे. येणाऱ्या काळामध्ये ही गाडी पळताना दिसेल तेव्हा एक वेगळा इतिहास घडेल. दादा, आपण बघतो मथुर जसं पब्लिकला पळायला, तसंच भुंगा पाऊल ठेवून पब्लिकला पळतो. दोघे पब्लिकचे भाष्य आहेत, त्याच्यामुळे काय अडचण नाही आणि चांगले पळतात दोघं पण. आज आनंद तुमच्या चेहऱ्यावरती खूप आनंद दिसतो. आनंद तर भरपूर आहे, कारण की पहिला तर खूप दुःख होतं. खाली जेव्हा नंदी पडला होता, मी मागच बोललो तेव्हा थोडं तेच, आता शुभम मला तेच सांगत होता. आज थोडी चलबचल पण खालच्या प्रेक्षकांची झालती, पण तो मालकासाठी पळणारे नंदी आहेत, हे कधी जिद्द सोडत नाही. तसंच जिद्दीने आता जस्ट शूटिंग बघितली तर खालपासून आज गोंडा वरती करून चालता. मला असं वाटत नाही का आज यांनी कुणालनी त्याला हाकलला, खालपासून चांगला पळाला. आणि येणाऱ्या काळामध्ये आता येणाऱ्या 2-4 दिवसात आणखीन चांगली लढत प्रेक्षकांना बघायला भेटेल. असंच आमचा डिस्कशन झाला. येणाऱ्या मैदानामध्ये जे षडयंत्र रचून येतात त्यांना पहिलंच आव्हान देतो, येणाऱ्या मैदानामध्ये तुम्ही या बिंदास, मी नाव देतो डावीला, आल्याच बिंदास फिरवा, चान्स पाहिजे चान्स देतो, पण काहीतरी गोष्टी कुठून घडून त्रास देऊ नका. बैलं पळतील, बैलं आपलं काम करतील, एन्जॉय झाला पाहिजे, प्रेक्षकांचा आनंद झाला पाहिजे, कुठली गोष्टी नाही घडल्या पाहिजेत. आनंद आपलं प्रत्येक नंदीवरती प्रेम केलं पाहिजे. दादा, ही जी इच्छा आता दोघे एकत्र आलेत, ही कधी पूर्ण होईल? दोघं कधी एकत्र पळतील? 100% हे येणारे आहेत. शुभम जर लवकर गाडी झाली तर आजच पळाले असते, त्याला कशाला योग आणि याची गरज आहे. दोन्ही पप्पू शेट आहेत, राहुल शेट आहेत, शुभम आहेत. पण राहुल शेट असलं जरा मजा येईल, जरा येऊ दे जरा मैदानात, बऱ्याचशा गोष्टी आहेत मजा पण प्रेक्षकांना मध्ये येऊ दे जरा, आणि पळू ही गाडी लवकर. राहुलांशी काही बोलणं वगैरे झालं की नाही? आता नाही, माझं नाही झालं. मागच्या टायमाला जरा इलेक्शनमध्येच माझं बोलणं झालं होतं, पण पप्पू शेटचं आमचं नेहमी राहुल शेटचं बोलणं होतं. ते आता दोघं ठरवतील आणि करतील नियोजन. बाकी मी आणि शुभम आहेच कासरा बिसोदराला. शुभम बोलूया आता, शुभमची माहिती आहे. नमस्कार शुभमदा. नमस्कार. शुभमदा, आज दोघे वाघ एकत्र आलेत, कसं वाटतं? कसं म्हणजे लय मन भरून आलं, कारण की जसं मथुर महबूब पालायचे तसंच आज सैराट आणि भुंगा महाराष्ट्राची येऊन जोडी बनते. जसं म्हणजे मथुर महबूबला हरवायला कट घासायचे, आज तीच बारी सैराट आणि भुंगायला हरवायला पण आलेली आहे, कारण की भरपूर बाहेरनं नंदी येतात त्यांची गाडी मारण्यासाठी, पण हे अजून कोणाला शक्य झाले नाही आणि या सीझनला होईल असं वाटत पण नाही. कारण की त्यांचा स्पीड बघता, कारण की लास्ट म्हणजे सुट्टीपासून तर धाग्यापर्यंत सारखीच गाडी पळते आणि दोन्ही पण नंदी एकच ताकदीचे आहेत, त्याच्यामुळे ही येवण जोडी यावर्षी तरी मुश्किल आहे कोणाला पडायला. दादा, ही जोडी पळताना बघून महबूब मथुरची आठवण येते की नाही? 100%. कारण की आज खाली जरा भुंगा पडला होता तेव्हा लोकांची थोडे शेट बोलले तसंच चलविचल झाली होती, कारण की मी बघितलं, मी बाहेर होतो बॅरिकेडच्या, पण काय नाही, दोन्ही पण म्हणजे मथुर जसं दादाच्या नावासाठी पळते तसंच भुंगा पण शेटच्या नावासाठी पळते आणि असंच पळत राहावं ही येवण जोडी, एवढंच बोलते. दादा, जस्ट दोघे पण इथून चालले, दोघांनी एकत्र आणले, काय आनंद आहे? आनंद तर भरपूर आहे, कारण की आज काय झालं, आमचं नियोजन नव्हतं, थोडं लेट नियोजन झालं. साईडच्या सुंदरमध्ये नाव दिलं होतं पण जोड नाही झाला. घरी चाललो होतो सर्जाची गाडी, तर सूरज बोला इथेच आहे भुंगा पण, आणि दोन्ही एकत्र दादांचा फोन आला होता. हे आमची म्हणजे गेल्या वर्षापासून चाललं आहे पलवायचं, पण यावर्षी 100% योग जुळून येईल लवकरच. आता तिकडे साईडला सैराट देखील आहे, सैराट आपला मथुरमध्ये पळा होता,
काय सांगा शर्यतबद्दल? सैराट काय ओव्हरटेकचा भाषा आहे, कारण की सैराट आणि मथुर पण चांगली गाडी पळाली होती आणि आमची शर्यत पण झाली होती मैत्रीपूर्ण. त्याच्याबद्दल काय विषय नाही, आमचं बोलणं चालणं असते. सुनीलदा असेल किंवा नितेशदा असेल, दोघांशी बोलणं असते. आता हा खेळ मैत्रीचा खेळ चाललाय, काय बोलाल एक शब्द? 100% मैत्रीपूर्ण शर्यती झाल्या पाहिजेत. नाही मैत्रीपूर्ण झालं तर हा खेळ पुढे चालणारच नाही. त्याच्यामुळे जेवढ्या मैत्रीपूर्ण लढती होतील तेवढेच खेळ प्रेमाने चालत राहणार पुढे. ठीक आहे, धन्यवाद इतक्याबद्दल.